Renuka ma'am and Prabhatai. So can I have your attention please? Can you all settle down fast? You'll get more time. You will get more time with Renuka Tai. Please settle down fast. In the world of Indian cinema and television, very few names resonate with warmth, talent and timeless elegance. रेणुका शहाणे या मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिभावान व बहुआयामी अभिनेत्री तर आहेतच, त्यांच्याबरोबर रेणुकाताई या एक उत्तम वक्ता, उत्तम गायिका आणि अतिशय प्रभावी सूत्रसंचालिका सुद्धा आहेत. त्याशिवाय त्यांचा साहित्याशी आणि संस्कृतीशी असलेला सखोल संबंध त्यांच्या घराण्यातून दिसून येतो. त्यांच्या मातोश्री शांताताई गोखले मराठी साहित्य क्षेत्रात मान्यवर होत्या, तर त्यांच्या पतींचं आशुतोष राणाजींचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व असामान्य आहे. त्यांच्या बोलण्यातून हिंदी भाषेची समृद्धता अनुभवायला मिळते. एम आय राईट मॅम? पण अभिनय क्षेत्रात यशस्वी असतानाही रेणुकाताई यांनी सामाजिक भान जपले आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. आपल्या रौप्य महोत्सवाला या सोहळ्यात त्यांच्या उपस्थितीने आजचा दिवस अधिक खास झालेला आहे. प्रचंड टाळ्यांनी स्वागत करूया अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि स्त्री सक्षमीकरणाची समर्थक सौ रेणुका शहाणे यांचे. आज आपल्या प्रमुख पाहुण्यांनी रेणुकाजींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संमती दिली, याचे सर्व श्रेय सुप्रसिद्ध निवेदिका व नाट्य कलाकार डॉक्टर प्रभाताई देवस्कर यांना जाते. सुप्रसिद्ध सेलिब्रिटीजच्या मुलाखती घेण्यात कुशल असलेल्या प्रभाताई आज की दुनियामध्ये रमणाऱ्या आहेत. रंगत संगत या सेशनमध्ये प्रभाताई रेणुका द ॲक्टर, रेणुका द अँकर, रेणुका द सेलिब्रिटी, रेणुका द डायरेक्टर, द प्रोड्युसर अँड रेणुका द सिंगर अँड द फॅमिली पर्सन असे अष्टपैलू व्यक्तित्व असलेल्या रेणुकाताईंची मनमोकळ्या दिलखुलास गप्पा मारतील आणि तिला बोलतं करतील. प्रतिभाताई, सूत्रसंचालनासाठी मी तुमच्याकडे पुढे माईक देते आहे. नमस्कार आणि प्लीज कॉपरेट. मोबाईल सायलेंट मोडवर. रिक्वेस्ट ऑल ऑफ यॉल प्लीज. एक पुन्हा मी विनंती करते सगळ्यांना, कृपया तुमचे भ्रमणध्वनी, कळला अर्थ, मोबाईल काही काळापुरते अबोल करा. त्याच्यापेक्षा इथे खूप छान ऐकायला मिळणार आहे. जर कार्यक्रमाच्या मध्ये तुमचा फोन वाजला तर ही जी रंगत संगत आहे तर सगळं रंग बिघडून जातील त्याचे. मनापासून विनंती, प्रत्येकाने आपले फोन सायलेंट मोडवर ठेवावेत. धन्यवाद. आणि मागच्या प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की ते समोर जे उभे राहत आहेत त्यांना मागचं दिसत नाही आहे. फोटोग्राफर्स प्लीज नोट. थोडं एकदा तुम्ही ॲडजस्ट करून द्या आणि मग हां चला. नमस्कार रेणुकाताई. नमस्कार प्रभाताई. आज रेणुकाताईंना बघण्याकरता, ऐकण्याकरता आपण सगळे उत्सुक आहोत. दिलखुलास आणि निखळ हास्यामुळे जी संपूर्ण सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे अशा रेणुकाताई आज आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि $1 मिलियन स्माईलची स्वामिनी, सात्विक सोज्वळ सौंदर्याची महाराणी असलेली ही रेणुका शहाणे. खूप खूप अभिमान वाटतो रेणुकाताई. तुमच्याशी आज मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत, पण त्याच्या आधी एक सांगूनच टाकते, म्हणजे बाईकी आपलं. तुमची साडी आणि तुम्ही खूप सुंदर दिसता आहात. खूप खूप धन्यवाद. अजून एक मला मनातलं खूप विचारावं असं वाटतंय. विचारू? हो हो विचारा. तुमचं हे इतकं दिलखुलास हास्य आतापर्यंत किती जण घायाळ झाले? काही आकडा? 100, 200, 300, 400? नाही, घायाळ नाही, पण त्यांना खूप छान वाटलंय हे मी नक्की सांगू शकेन. हां, नाही म्हणजे एक तर घायाळ झालेला आहेच, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत, राणाजींबद्दल.
पण असे अनेक असतील घाया झाले, त्या कितीची नोंद ठेवणार ना, बरोबर आहे. तर असू द्या, गमतीचा भाग सोडला तर याच तुमच्या हास्यामुळे तुम्हाला सुरभी मालिका मिळाली. हो. आणि ती कशी मिळाली, काय झालं, हा सगळा किस्सा तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचा आहे. नक्कीच. झालं असं की मी सर्कस नावाच्या मालिकेचं शूटिंग करत होते आणि त्याच्या आधी मी माझं MA विथ क्लिनिकल सायकॉलॉजी पूर्ण केलं होतं आणि त्याच्यानंतर मला PhD करायची खूप इच्छा होती. पण PhDच्या आधी मी म्हटलं की 1 वर्ष मी जरा विचार करायला घेते की बाबा पुढे कुठल्या विषयावर, कोण गाईड वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच मग मी PhD करेन. घेऊन देतो. म्हणून मी थँक्यू. म्हणून मी तो 1 वर्षाचा ब्रेक घेतला होता MAच्या नंतर आणि मला त्याच सुमारास सर्कस ही मालिका मिळाली. तर ब्रेकमध्ये मिळाल्यामुळे मी अगदी आरामात मालिका करायला गेले. त्याआधी मी खूप रंगभूमीवर काम केलं होतं, व्यावसायिक नाही पण त्याच्यावर आपण येणारच आहोत रंगभूमीवर. त्याच्यामुळे मला सर्कस मिळालं. आणि मग नंतर सर्कसच्या वेळेला अजीज मिर्झा माझे डिरेक्टर होते सर्कसमध्ये. तर ती पूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर ते म्हणाले आता तू काय करणार आहेस ह्याच्यानंतर. तर मी म्हटलं की मी आता PhD घरी जाऊन आता सुरू करेन ती प्रोसेस. तर ते म्हणाले काही अजिबात असं काही करू नकोस, तुझ्यात ती मला वाटतं प्रतिभा आहे अभिनेत्री बनायची, तर तू उगाच PhD वगैरे करू नकोस. आता कोणी तुला विचारलं पुढे की काय करणार आहेस तर तू म्हण अभिनय करणार आहेस आणि मी अभिनेत्री आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, असं कोणीतरी तुम्हाला आश्वासन देणारं हवं असतं आणि अजीज मिर्झा ते होते माझ्यासाठी. आणि मग मी घरी परतले, आमचं बाहेरगावी होतं शूटिंग. घरी परतले तेव्हा सिद्धार्थ काक यांच्याकडून मला फोन आला होता की तुम्ही अँकरिंग कराल का, सूत्रसंचालन, असा एक नवीन प्रकारचा कार्यक्रम आम्ही दूरदर्शनसाठी करणार आहोत. तर त्यासाठी सिद्धार्थजींबरोबर एक थोडंसं कमी वयाची अशी म्हणून एक मुलगी हवी आम्हाला. इथे सवाल जवाब नावाचं आहे, त्याच्यासाठी एक मुलगी हवी आहे. आणि मी म्हटलं हो हो नक्कीच. मी अजीज मिर्झांना फोन केला, म्हटलं सिद्धार्थ काक कसे आहेत, त्यांच्याबरोबर काम करावं का. तर अजीज अंकल म्हणाले अगदी खूप छान आहेत ते, तर तू अगदी डोळे मिटून काम करू शकतेस. तर मग मी ते होकार दिला. तर त्यांनी मला बृहदेश्वर मंदिराबद्दलची अत्यंत क्लिष्ट हिंदीमध्ये 4 पानं पाठवली की ही पाठ करा आणि मग नंतर तुम्ही ऑडिशन द्या. तर पहिलीच खेप होती ऑडिशनची माझी. आणि माझ्याबरोबर थिएटरमध्ये काम करणारे सुनील शानबाग होते, त्यामुळे मी जरा चांगली सहज होते. आणि मला वाटलं होतं की माझी म्हणजे स्मृतीवर माझा पूर्ण कॉन्फिडन्स होता की मला येणारच ते सगळं. त्या आत्मविश्वासाने मी गेले आणि पहिल्या 4 वाक्यानंतर अत्यंत चुकले. आणि मला माझंच स्वतःचं इतकं हसू येत होतं की मी कशी काय इतकी चुकले की मी हसत गेले. आणि सुनील शानबागनी सांगितलं की कसंही वाच आणि कसंही ती पूर्ण कर. पण म्हटलं ठीक आहे. त्यामुळे 2-2 वाक्य म्हणून काहीतरी आठवून हसत 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 अशी ती पूर्ण ऑडिशन मी दिली. आणि मी घरी आले तेव्हा मी आईला म्हटलं की मला अजिबात मिळणार नाही, मी इतका कचरा केला त्या ऑडिशनचा. त्याच्यानंतर सिद्धार्थ काकनी पण ती ऑडिशन बघितली आणि म्हणाले की काय हिला काहीच येत नाही, ही काही म्हणजे बरोबर नाही आहे मुलगी. तर त्यांच्या पत्नी गीता काक त्यांनी सांगितलं की नाही, हीच अगदी परफेक्ट आहे, कारण तुमच्याबरोबर ती अत्यंत व्यवस्थित वाटेल आणि खूप छान वाटेल, तुम्ही हिला घ्याच आणि ती स्माईलसाठी म्हणून फेमस होणार बघा तुम्ही. वा वा वा, म्हणजे भविष्यवाणी त्यांची खरी ठरली. अगदी अगदी. आणि तो अशा तुम्ही कार्यक्रम केला. शायद आपकी वो एयर पर आई हुई पहली मालिका है. सर्कस बाद में आई. पहली मालिका एक्चुअली 1987 में आई थी. पीसी और मौसी नाम की. अच्छा. तब ब्रेकफास्ट सीरियल नाम का एक प्रकार था जो सुबह आता था. और वो केवल 5 एपिसोड्स की थी मालिका. लेकिन वो मैंने की थी 87 में, लेकिन वो पढ़ाई के साथ साथ की थी, इसलिए मैंने उसको व्यवसाय की तरह से नहीं देखा. अच्छा, ये सुरभि मालिका कितने साल चली? 10-1 साल चली. बाप रे. 1990 में शुरू हुई. और फिर 1 साल का गैप लेना पड़ा क्योंकि दूरदर्शन का तब सारा कारोबार दिल्ली से होता था. तो चूंकि सिद्धार्थ जी का यहाँ से हम संचालित करते थे सुरभि को,
तो उनको लगा कि हम ये कम पैसों में शायद दिल्ली में कर सकते हैं, तो उन्होंने सिद्धार्थ जी की तरह और मेरी तरह कोई एंकर्स लेके उन्होंने एक कार्यक्रम किया था ताना बाना नाम का। अच्छा, तो वो 45 एपिसोड्स उसके हुए और वो उतना लोकप्रिय नहीं हुआ लकीली हमारे लिए जितना सुरभि था। तो फिर दूरदर्शन ने हमको वापस बुला लिया, तो उसके बाद में फिर 2001 तक हमने लगातार वो कार्यक्रम बाप रे, ये सुरभि से आप घर घर में पहुंची हैं। बिल्कुल, बहुत ही लोकप्रिय मालिका थी जी, उस जमाने की। बिल्कुल। और बहुत खत आते थे, हमने सुना है, लेकिन वो भी आपके मुंह से सुनना है। एक शायद कितने खत आते होंगे एक हफ्ते में? कुछ एक हफ्ते में तो बहुत हजार खत आते थे उस जमाने में। वो बड़ी नायाब चीज थी कि किसी एक कार्यक्रम के लिए इतने सारे खत आना। और दूसरी बात ये हुआ करती थी कि इतने सारे खत आते थे कि अंधेरी में जहाँ पर सिद्धार्थ जी का ऑफिस था, वहाँ एक पूरा सेक्शन उन्होंने सिर्फ सुरभि के लिए ही नियोजित किया था, पोस्ट ऑफिस के लोगों ने। और उनके वो बैग्स, इतनी बड़ी बड़ी गोनियां भर भर के खत हमारे पास आते थे। शायद पीछे भी है, वो दिखा रहे। हाँ, और एक समय ऐसा आया कि इतना लोकप्रिय हुआ कि सरकार को लगा कि इसमें से हमें तो कुछ मिल नहीं रहा, तो उन्होंने फिर कंपटीशन पोस्ट कार्ड नाम की एक चीज इजाद की। पहले तो 25 पैसे पोस्ट कार्ड था, फिर 1 रुपया का पोस्ट कार्ड सिर्फ कॉम्पिटिशन्स के लिए, ऐसा उन्होंने घोषित किया। पर फिर भी हमको खत आते रहे और एक हफ्ते में तो एक रिकॉर्ड तोड़ खत आए, हमको 14 लाख खत आए। 14 लाख खत। और उस जमाने के लिए 14 लाख मतलब, और हम लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स में भी दर्ज हैं इसी वजह से। 14 लाख खत गिने कितने बेचारे सारे ऑफिस के लोग लगे थे, वो पोस्ट ऑफिस के लोग भी लगे थे। बाप रे, यानी मैं खुद आकाशवाणी पर काम करती थी, तो हमारे यहाँ भी तब आकाशवाणी का जमाना था, अभी तो नहीं है। नहीं, हमें बहुत बहुत खत आते थे, तो हम ऐसे बोलते थे बाप रे, क्या लोगों को के समय इतना है, इतने खत भेजते। लेकिन 14 लाख है ने, तो बाप रे बाप। 14 लाख खत में सबसे अच्छी बात ये थी कि भारत भर के लोग उनकी मतलब लोकल जो भी टैलेंट है, जो भी चीज़ें हैं जो देखने लायक है, उसके बारे में सूचना हमको देते थे। तो हमारा रिसर्च टीम जो है, हमारी रिसर्च टीम पूरा भारत हो गई थी। वाह, मैं यही पूछने वाली थी कि आपको कुछ अभ्यास करना पड़ा, प्रयास करना पड़ा सुरभि का एंकरिंग करते वक्त? नहीं, प्रयास तो हमको हमारा सबसे आसान जॉब था। क्योंकि हमको हर हफ्ते सिर्फ एक स्टूडियो में बैठ के उसका निवेदन करना था। और स्क्रिप्ट लिखी जाती थी, उस हिसाब से हमको करना था। लेकिन ये ज़रूर है कि करते करते हमको जो पता चला कि अपने देश में कितनी क्या क्या खूबियाँ हैं, कितने क्या क्या कमाल लोग हैं, क्या क्या हम अलग अलग तरह के दर्शन हैं, क्या क्या कुछ नहीं है। ये सब कला संस्कृति सभी को जोड़ने वाली मालिका थी। बिल्कुल। और भोजन भी, रहन सहन भी, सारी चीज़ें, मतलब अभी हम देखें तो अलग अलग चैनल्स हैं हर चीज़ के लिए। लाइफस्टाइल, ट्रैवल, फूड, ये सब अलग अलग हैं, लेकिन उस समय सुरभि में ये सारी चीज़ें दिखाई जाती थी। आप शायद इस ज़माने में इस सिलसिले में कि परदेश भी गए थे, विदेश गए थे। बिल्कुल, तो विदेश गए थे। टेक्निकल भी आप लोगों को सीखनी पड़ी या आपने कैसे की फिर? मतलब हम तो सब कुछ करते थे सुरभि में, क्योंकि जब परदेश जाना था तो बहुत कम यूनिट्स हम लेके जाया करते थे, क्योंकि इतना हमारे पास पैसा नहीं हुआ करता था। तो वहाँ पर तो कोई अगर सिद्धार्थ जी का चल रहा है एंकरिंग और मैं फ्री हूँ, तो मैं कैमरामैन को असिस्ट कर रही हूँ। तो फिर अचानक उनको कुछ दिखा जो उनको प्रस्तुत करना था, तो उन्होंने कुछ लिख लिया, तो मैंने उसका अनुवाद कर लिया हिंदी में, क्योंकि उनकी हिंदी आज भी थोड़ी सी कच्ची है। तो उसमें मैं उनकी मदद करती थी। तो ऐसी कई सारी चीज़ें थी कि हमको ऐसा लगता नहीं था कि सिर्फ एंकरिंग ही मेरा जॉब है, क्योंकि एक हमारा तो परिवार था, सुरभि परिवार, और वो हम उसके मेंबर थे, तो जो भी पड़ता था काम हम वो करते थे। और आपको मालूम नहीं हुआ या मालूम भी होगा, लेकिन आई शुड मेंशन रेणुका जी सभी भाषा में प्रभुत्व है उसका। ओह माय। अगर उनकी हिंदी बोलते हैं ना, तो ऐसा नहीं बोलती कि मेरा सिलेक्शन हुआ, उनकी भाषा है मेरा चयन हुआ। सही है, बिल्कुल। नहीं, वो सोबत का असर है ना। इतनी शुद्ध हिंदी बोलती है,
उतनी ही अच्छी इंग्लिश बोलते हैं, उतनी मराठी तो है ही, इसलिए मैं हमारी ये जो दिल खुलास गप्पे है ये हिंदी और मराठी दोनों इसमें चलेंगी. रेणुकाताई, तुमची सर्कस ही मालिका शाहरुख खान बरोबर झाली. हो ना. त्याचाही किस्सा आहे, तो आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल आणि नंतर मग शाहरुख खानबद्दल तुमचं मतही ऐकायला आवडेल. तर सर्कसबद्दल सांगा. शाहरुख खानचं आणि माझं ना नेहमी म्हणजे आमचे खूप वाद व्हायचे आधीपासून. तो तर खूप फेमसच होता, पहिल्यापासूनच लोकप्रिय होता. फौजी मालिका आली होती आणि त्याचा खूप फॅन बेस होता त्यावेळेला. आणि पण तो दिल्लीचा होता आणि दिल्लीच्या लोकांमध्ये एक वेगळी, मी काय म्हणेन की उर्मी आहे जरा. आणि मुंबईचे लोक तसे अजिबातच नाही आहेत. ते म्हणजे त्यांना काही घेणं देणं नसतं ह्या सगळ्या गोष्टींचं, काही संबंध नाही. म्हणजे सत्ता काय किंवा ह्या गोष्टी म्हणजे नाहीच आहेत, त्यांच्या DNA मध्येच नाही आहेत. त्यामुळे आमची नेहमी खडाजंगी व्हायची की बाबा मुंबई जास्त चांगली का दिल्ली जास्त चांगली का हे ते. आणि तो नेहमी म्हणायचा फक्त एक चांगली गोष्ट आहे मुंबईची, ती म्हणजे समुद्र. मी म्हटलं नाही, माणसं तुमच्याकडे फक्त रस्ते चांगले आहेत, बाकी काही चांगलं नाही. बरं झालं तेव्हा नागपूर नव्हता, आता सध्या नागपूरचे रस्ते चांगले आहेत. नाही, हल्ली तर रस्ते बरेच ठिकाणी चांगले झालेले आहेत. नाही, पण अशी आमची सुरुवात झाली आणि आम्ही एकाच वयाचे होतो सगळे. त्यामुळे असं काही हे नव्हतं की शाहरुख खान. तुम्हाला ही मालिका मिळाली तेव्हा ऍक्च्युअल दुसऱ्या रोल करता बोलवलं होतं? हो, मला ऍक्च्युअली शाहरुखच्या मैत्रिणीच्या रोलसाठी बोलावलं होतं, जो खूप लहान रोल होता. पण त्यावेळेला अशी गंमत झाली, योगायोग म्हणा, की स्क्रिप्ट त्या रोलसाठी जे स्क्रिप्ट होतं ते उपलब्ध नव्हतं. त्यामुळे अजीज अंकलनी सांगितलं काही हरकत नाही, मरियाचं स्क्रिप्ट आहे, तर मरियाचा रोल तू वाच, वाचन काय वाचनावरून कळेलच की तू वाचतेस की नाही चांगली. तर मी मरियाचा रोल, आणि ते मरियासाठी शोधत होते मुलगी. आणि जेव्हा मी वाचलं तेव्हा त्यांना माझं वाचन इतकं आवडलं की ते म्हणाले नाही नाही हीच माझी मरिया म्हणून. म्हणजे तुम्हाला मुख्य भूमिका मिळाली? हो. आणि त्यात अशी गंमत झाली की कुंदन शाह पण डिरेक्ट करणार होते आणि अजीज अंकल दोन्ही करणार होते. कुंदन शाहना मी अजिबात आवडले नाही आणि ह्यांना आपल्या अजीज मिर्झांना वाटलं की नाही नाही हीच माझी मरिया. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. त्यामुळे त्यात पण म्हणजे मला एक माणूस म्हणत होता नाही, एक माणूस म्हणत होता हो, आणि मग नंतर ते लकीली वर्क झालं. आणि ती म्हणजे मला आठवत आहे सर्कस मालिका आम्ही पण पाहिली होती तेव्हा वेगळ्या पद्धतीची मालिका. शाहरुख खान पण नवीनच होते त्या नवीनच होते. आणि त्यावेळेला त्यांनी इनफॅक्ट ते आम्हाला नक्कीच सांगायचं, त्याला त्यावेळेला सुद्धा चित्रपटांचे खूप ऑफर्स यायचे, पण ते आम्हाला सांगायचे की नाही नाही मला अजिबातच चित्रपटात रस नाही, आणि खरंच नव्हता. आणि किती एपिसोडची मालिका होती ती? 19 एपिसोड फक्त. हो. आणि आम्ही गोवा, रत्नागिरी, सातारा, पुणे इकडे सगळीकडे जिथे जिथे अपोलो सर्कस जायचे तिथे आम्ही पोचायचो आणि आम्ही किती छान, किती खूपच. एक तर तुम्हाला तुमचं मेन क्लिनिकल सायकोलॉजी MA, मग PhD, हे सगळं करता करता मध्येच तुमचा रस्ता वळून अभिनयाकडे आला. शायद आप रंगमंच से भी जुड़ी है और आपको बहुत लगाव भी है, तो आपका पहला रंगमंच का नाटक कौन सा था? मेरा पहला रंगमंच का नाटक 1986 में हमने दुबे जी, पंडित सत्यदेव दुबे जी का थिएटर, बहुत बड़ा नाम है, बहुत काफी बड़ा नाम है. तो वो कर रहे थे एक नाटक जो वो खुद डायरेक्ट नहीं कर रहे थे, उनके असिस्टेंट उत्कर्ष मुजुमदार कर रहे थे, और नाटक का नाम था बम्बई के कौवे. और उस नाटक में मुझे कौवे का रोल दिया गया था. तो मेरी शुरुआत ही इतने जबरदस्त प्राणी से हुई है. वाह वाह. वैसे बम्बई में बहुत कौवे हैं, कौवे ज्यादा दिखते हैं, कौवे ज्यादा बोलते भी हैं. तो उस वक्त जब डॉक्टर राजीव नाइक नाम के बहुत बड़े लेखक हैं, प्ले राइट भी हैं मराठी के, तो उन्होंने मुझे स्टेज पे देखा. हमको कुछ करना नहीं था, काओ काओ कुछ करना था, और उसके बाद कुछ 1 2 3 नृत्य की ये थी, तो वो करनी थी बस. और मॉब में अगर कुछ एक आध वाक्य हो तो वो बोलना था बस. बम्बई के कौवे में बाकी कोई काम नहीं था. तो उन्होंने देखा और उन्होंने आके मुझसे कहा कि भाई तुम्हारा स्टेज प्रेजेंस बहुत अच्छा है. मैंने कहा है, इनको कौवे के रोल में स्टेज प्रेजेंस देखा, ठीक है. तो उसके बाद उन्होंने कहा कि हम राज्य नाट्य स्पर्धा के लिए मराठी में
एक विलियम शेक्सपियर के ओथेलो का ट्रांसलेशन कर रहे वाह, हैं, वाह। अडेप्टेशन नहीं था, बहुत बढ़िया। वही नाम थे, यागो, डेस्डेमोना, ओथेलो, और उसमें डेस्डेमोना का किरदार तुमको अरे वो तो मेन रोल, मैंने बहुत कौवे से डायरेक्ट डेस्डेमोना तो वैसे वाला फिर हाँ। वो जो नाटक था वो अंतरनाट्य नाम की संस्था ने की। तो उस अंतरनाट्य के सारे जो प्लेस थे उसमें जैसे मैंने सुरभि के लिए कहा वैसे ही अंतरनाट्य में भी यही सही था कि अगर मुझे रोल नहीं मिल रहा है तो उनके साथ मैं किसी ना किसी रूप में जुड़ी हुई हूँ, या तो मैं सफाई कर रही हूँ रंगमंच की, या मैं मेकअप कर रही हूँ, या वेशभूषा कर रही हूँ। आपको बहुत अच्छा लगता था ना रंगमंच पर काम करना? बहुत अच्छा, क्योंकि उसमें, और मुझे पानी वाली बाई कहते थे क्योंकि रिहर्सल में पानी लाने की जो ड्यूटी थी वो मेरी थी। आप बोली ना झाड़ रहे साफ करना। मैं भी रंगमंच की ही हूँ। हमारे इसमें ऐसा मानते थे, जब मैं बिल्कुल छोटी होंगी, 20-25 साल की भी नहीं होंगी, की सबसे पहिले जो जहाँ हॉल में तालीम बोलते थे हम, नाटकाची तालीम, नाटकाच्या तालमीला आल्यानंतर जो पहिल्यांदा येईल त्यांनी झाडूनी तो हॉल झाडायचा, बरोबर, आणि जो झाडेल तो सगळ्यात पुण्यवान. तर आम्ही भांडायचो की मी झाडीन म्हणजे मला काहीतरी होईल. म्हणजे इतकं त्या नाटकावर प्रेम, आणि जिथे आपण प्रॅक्टिस करतोय ते झाडायचं, ही रंगभूमीची तुमची सेवा म्हणा. आणि खरं म्हणजे ना ती भावना ज्याच्या बरोबर आपण सुरुवात करतो अशा भावनेने, तर ती आज तागायत माझ्या बरोबर आहे, आणि कुठल्याही कामाच्या वेळेला मला ती कामी येते. कारण आपली जी म्हणजे एक हे असतं ना की आपण नाटक करतोय, आपण काहीतरी फारच क्रिएटिव्ह करतोय, आपण स्वतःला जरा अतिच मानतो आणि मानायला लागतो, आणि सगळेच मानतात. तर ती जी अहंकाराची भाषाच नसायला पाहिजे, कुठल्याही कलाकारामध्ये अहंकार नसायला पाहिजे. तर ते जे आहे ना ते आपल्याला जमिनीवर ठेवतं. अगदी. आणि मी पुढे विचारणार होते पण आत्ताच विचारते प्रश्न, की इतकं तुम्हाला नाटकाविषयी प्रेम होतं, पण मग तुम्ही कधी व्यावसायिक नाटकात काम करावं असं नाही वाटलं? म्हणजे ऑफर्स नक्कीच आले असतील. ऑफर्स खूप आले होते त्या काळात, पण मी म्हटलं तसं ना, म्हणजे एक रंगभूमीचे 2 प्रकार आहेत, आणि तुमची त्यामुळे विचारधारा पण त्या प्रकारेच विकसित होते. तर मी नाटकाकडे कधी व्यवसाय म्हणून पाहूच शकले नाही. अच्छा. म्हणजे मी एक नाटक करते आणि त्याची मी नाईट घेते, हे मला म्हणजे समहाव ते सुसंगत वाटलं नाही. म्हणजे कसं की मी त्याच्यानंतर टेलिव्हिजन इतकी करायला लागले की मग आपले ज्या पद्धतीने शोज होतात नाटकाचे ते मी करूच शकले नसते. आता आलाय जरा वीकेंड थिएटर वगैरे, त्या काळी अजिबातच नव्हतं. रीमाताई वगैरे त्यांनी म्हणजे किती प्रयोग केले, पाहिलंय त्यांना, म्हणजे कधी उसंतच मिळत नाही. अगदी बरोबर आहे. आणि टेलिव्हिजनवर काम करताना सुद्धा उसंत मिळत नाही. त्यामुळे ते जरा व्यावसायिक थिएटर त्यामुळे बाजूला राहिलं थोडं. आणि तुम्ही आणि मग चित्रपटाकडे, तुमचा पहिला चित्रपट कोणचा आणि कोणत्या भाषेतला? माझा पहिला चित्रपट गुजराती चित्रपट हुशी हुशीलाल नावाचा, 1990 मध्ये अत्यंत NFDCनी केलेला. म्हणजे त्यावेळेला NFDC खूप अशा चित्रपटांना अजूनही नाव आहे, ते नाव ऐकूनच सगळे हे होतात. तर संजीव शाह नावाचे डिरेक्टर होते, आणि दिलीप जोशी, तारक मेहता वाले ते हिरो होते माझे त्यात. आणि त्यावेळेला मला गुजरातीचं अगदी अक्षर पण येत नव्हतं, पण मी हो म्हटलं होतं. मग कसं केलं? तर म्हणजे मी कसं केलं ते मलाच माहिती नाही. म्हणजे मी पाठ केलं आणि मी बोलले. मला काही वाक्यांचं जर अगदीच मला असं वाटलं की मला ह्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, तर मी दिग्दर्शकाला विचारायचे किंवा दिलीप जोशीला विचारायचे. तर त्याची गंमत अशी झाली की आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा अहमदाबादला जात होतो तेव्हा दिलीप ऑलरेडी तिकडे शूटिंग करत होता, आणि मी पोचताना मी म्हटलं माझ्याबरोबर मनोज जोशी येणार होता. अरे वा. मनोज जोशीनी विलनचं काम केलं होतं त्यात. तर मी म्हटलं अरे वा, ह्याच्याबरोबर मी ना जाता जाता गुजरातीमध्ये जरा काहीतरी बोलायचा प्रयत्न करेन, म्हणजे मी तिकडे पोचल्या मला फार असं वेगळं वाटणार नाही. तर तो अस्खलित मराठीतच बोलायला लागला माझ्याबरोबर. मी म्हटलं हे काय, तू माझ्याबरोबर गुजरातीत बोल, मला गुजरातीत मदत पाहिजे. तो म्हणाला नाही मी पार्ल्याचा आहे, मी मराठीतच बोलणार. वा 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 वा, किती छान. म्हटलं झालं आता. मग तुमचा पहिला मराठी चित्रपट कोणता? माझा पहिला मराठी चित्रपट हाच सुनबाईचा भाऊ. आणि तुमचा नायक? आणि माझा नायक लक्ष्मीकांत बेर्डे.
त्याची सांगा ना आम्हाला गंमत. त्याची इतकी गंमत आहे, तो इतका म्हणजे काय म्हणतात त्याला प्रेझन्स ऑफ माइंड त्याचं, आणि तो काही जे स्क्रिप्ट दिलेलं असतं तेच म्हणायचं असं नाही, आणि आम्हाला सवय म्हणजे अगदी स्क्रिप्टमध्ये जे काय लिहिलंय तेच म्हणायचं. तर ते त्यांनी इतकं खोडून काढलं ना माझं, आणि तो म्हणाला उत्स्फूर्तपणा असायला पाहिजे, गिव्ह अँड टेक असलं पाहिजे. तर ती एक सवय लागली मला लक्षाबरोबर काम करताना. म्हणजे मला आठवतं एका सीनमध्ये तो काहीतरी मला कॉम्प्लिमेंट देतो असं दाखवलंय, आणि नवीनच आमचं म्हणजे असं प्रेम खुलतंय, आणि तो म्हणतो काहीतरी कॉम्प्लिमेंट देतो मला, आणि मी इश्श असं म्हणते, आणि मी इश्श म्हटलं, आणि तो म्हणाला शिंकलीस. ते स्क्रिप्टमध्ये नव्हतं, आणि माझं जे काय एक्सप्रेशन होतं ते इतकं फनी होतं की ते ठेवलं अजूनही चित्रपटात. त्यामुळे लक्षाची माझी ओळख. पण लक्षा नेहमी मला म्हणायचं की मला खरंच वाटत नाहीये की तू माझी हिरोईन आहेस, तू अगदी लहान बहिणीसारखीच वाटतेस मला, त्यामुळे जरा कठीण जात आहे मला. आणि अशा हजरजबाबी कलाकारांबरोबर काम करणं म्हणजे एक चॅलेंजिंग असतं. हो, आणि तो इन्स्टिट्यूशन आहे, अगदी इन्स्टिट्यूशन होतं, आणि मला खूप शिकवलं टाइम. वाह वाह वाह, वेरी वेरी गुड. अब हम बात करेंगे जिस हिंदी चित्रपट ने फिल्म जगत में क्रांति की, सभी जानते ही होंगे, आप हमके है कौन है, हम आपके है कौन, सब ये है ना. तो उस फिल्म के बारे में क्या बोलेंगे, कितना बोलो तो कम है, और मैं तो कम ही बोलूँगी, इनसे सब पूछना है और इनसे सुनने में आपको भी ज़्यादा मज़ा आएगी. हम आपके है कौन, ये फिल्म आपको कैसी मिली, किसने आपका नाम सजेस्ट किया, ये पूरा किस्सा हमें बताइए. हाँ, तो किस्सा ऐसा है कि तब तक मेरी सर्कस तो आ गई थी, काफ़ी पॉपुलर हो गई थी, और सुरभि भी चल रही थी. तो वैसे नाम तो मतलब थोड़ा सा सुरभि से काफ़ी नाम हुआ था, लोगों को पता था मेरा. तो एक ही दिन यही बात थी कि सूरज जी भाभी के रोल के लिए कोई लड़की ढूंढ रहे थे, और वो कह रहे थे कि कोई जो ऐसी हो जो माधुरी दीक्षित की बहन लगे. अच्छा. तो ये मेन उनका ये था कि वो वैसे होना चाहिए, माधुरी दीक्षित की बहन लगनी. तो फिर वो उन्होंने बहुत सारी लड़कियां ऑलरेडी देख चुके थे, और कुछ लोगों को फाइनल भी मतलब ऐसे किया था कि इनका ऑडिशन लेना है. तो फिर एक ही दिन में 3 लोगों ने उनको मेरा नाम सजेस्ट किया. हमारे जो राजश्री के मेकअपन है, जयंती दादा, उन्होंने, फिर पीके गुप्ता जी जो उनके प्रोडक्शन मैनेजर हैं उन्होंने, और बिजॉन दास गुप्ता जो आर्ट डायरेक्टर हैं. अच्छा, ओके. उन्होंने, तो बिजॉन दास गुप्ता के साथ मैंने लाइफलाइन के साथ काम किया था. मतलब लाइफलाइन यूटीवी का प्रोडक्शन बाद में बात करेंगे, और लाइफलाइन के आर्ट डायरेक्टर वो थे. उसके बाद मैंने 2-3 एड्स भी यूटीवी के लिए किए, तो वही थे आर्ट डायरेक्टर. उनकी वजह से मुझे अपनी पहली तेलुगु फिल्म भी मिली. तो उन्होंने सूरज जी को सजेस्ट किया कि एक बार आप मिल लीजिए इनसे, हमको लगता है कि ये बहुत सूटेबल है, माधुरी की लगेगी भी, और दोनों मराठी लड़कियां हैं, वो दिखती भी एक जैसी हैं, तो आप उसको देख लो. तो सूरज जी ने मेरा आई थिंक VHS पे सर्कस का कुछ थोड़ा सा देखा, बोले कि नहीं तो क्रिश्चियन किरदार कर रही हैं, मतलब इंडियन नहीं लगी मैं उनको. तो उनको टिपिकली इंडियन चाहिए था. तो राज बाबू जी जो थे बोले कि नहीं, राज बाबू जी ने कहा कि सुरभि में वो बिल्कुल भारतीय है, हाँ छोटे से बाल हैं, लेकिन फिर भी हम बुलाते हैं उनको देखने. तो मैं गई ऑफिस, और राजश्री का ऑफिस मतलब एक तो इतनी सारी शानदार फिल्में उन्होंने बनाई हैं. वो एक ऐसा प्रोडक्शन हाउस है जो किसी और प्रोडक्शन हाउस जैसा नहीं है. बिल्कुल हमारी इंडस्ट्री में. बिल्कुल सही. तो मैं गई तो राज बाबू जी मिले, सूरज जी से पहले राज बाबू जी मिले. उनका बड़ा ऑफिस था, एक बड़ा महोगनी का टेबल था, और इस पार मैं और उस पार वो. और उन्होंने कहा कि तुम्हारे बगल में एक ड्रॉर है, वो खोलो. मैंने खोल लिया. बोले कि अंदर एक नॉवेल है, वो निकालो. मैंने निकाल लिया. मतलब वो जैसे हिंदी नॉवेल्स होते हैं ना, आमतौर पे स्टेशन पे वगैरह मिलते हैं, वैसा वाला नॉवेल था वो, साधारण सा. उन्होंने कहा अब इसमें कोई भी पैसेज पढ़ लो. तो मैंने पढ़ लिया एक पैसेज चुन के. तो उनको बड़ा अच्छा लगा, बोले कि अरे तुम्हारी भाषा में मराठी का लहजा नहीं आता हिंदी में, ये अच्छी बात है. तो मैंने कहा जी मैं सुरभि भी करती हूँ, तो उसमें काफ़ी साफ़ हो गई है मेरी भाषा. फिर उन्होंने कहा कि तुमको पता है ये जो नॉवेल है ना,
हर वो लड़की जो यहाँ पर आके हीरोइन का काम करती है राजश्री में, उन सब ने इसमें से पढ़ा है। वाह वाह वाह, कितनी तो मुझे भाग्यशाली है लगा, आप। मतलब ऑलरेडी मुझे लगा कि मैं एक इतिहास का भाग हूँ, और मैं मतलब वो पन्ने जो पढ़ रही थी तो मैं इमेजिन कर रही थी कि अरे यहाँ तो आरती, फिर जरीना वहाब जी, सभी फिर सभी रंजीता जी, और इतनी सारी इतना उनको राजश्री प्रोडक्शन तो इतना संपन्न इतिहास है। बिल्कुल, बहुत बिल्कुल। बहुत प्रोडक्शन हाउस तो बड़ा है। मतलब मैं हाँ। तो अचंभित हो गई। उसके बाद में फिर सूरज जी मिले। सूरज जी मिलके फिर उन्होंने कहा कि मैं आपको पूरी कहानी नरेट करता हूँ। तो इंडस्ट्री में एक्चुअली जो कैरेक्टर एक्टर्स हैं उनको दुय्यम स्थान दिया जाता है, लेट्स बी वेरी फ्रैंक। तो उसमें इसलिए कि एक इतने बड़े डायरेक्टर हमको कह रहे हैं कि हम आपको नरेट करेंगे, यही मेरे लिए बहुत बड़ी बात थी। फिर उस नरेशन के लिए अजीत वाछानी जी, मैं, दिलीप जोशी, बहुत सभी बड़े स्टार और कास्ट। हिमानी जी, आई थिंक हम चारों को बुलाया था और उन्होंने नरेट करना शुरू किया। आप यकीन नहीं मानेंगे, 5 घंटे उन्होंने वो फिल्म नरेट की। बाप रे बाप। बैकग्राउंड म्यूजिक, गाने, सब कुछ उन्होंने हमको बताया। मतलब हमको लगा कि हम एक 5 घंटे की फिल्म देख रहे हैं। अरे बाप इतना रे। खूबसूरत नरेशन था उसका। नरेशन हो जाने के बाद मैं सोच रही हूँ कि मेरे लिए कौन सा, मैं तो वो साहिला चड्ढा ने जो किरदार किया था वो छोटा सा है हाँ, जरा। हाँ। मैंने कहा उस किरदार में तो मैं फिट नहीं होती, पर मैंने सोचा कि शायद मेरे छोटे बाल हैं, हाँ। सर्कस किया है, तो शायद उस रोल के लिए वो मुझे पूछेंगे। फिर उन्होंने कहा कि ये भाभी के रोल के लिए हम आपको पूछ रहे हैं। तो मैं 2 मिनट के लिए तो मैं देखते ही रह गई। तो उन्होंने कहा क्यों, वो आपको लगता है कि वो कुछ उम्र दराज है, मतलब उसका बच्चा होता है, शादी होती। मैंने कहा नहीं नहीं, इतना बड़ा किरदार आप मुझे दे रहे हैं, इसके लिए मैं अचंभित हूँ। फिर उसके बाद में उन्होंने मेरी 3 ऑडिशंस ली, और पहला ऑडिशन विदाउट मेकअप और कपड़े थे, फिर दूसरा मेरे हिसाब के साइज के कपड़े वगैरह पहन के पूरा गेटअप करके, तीसरा प्रेगनेंसी के स्टेज का एक ऑडिशन लिया। ये तीनों ऑडिशन लेने के बाद फिर उन्होंने कहा कि अब आप बता सकती हैं कि हम आपके हैं कौन कर रही हैं। वाह वाह वाह, बहुत बढ़िया। जला फिर भी राज बाबू जी ने मुझे बुलाकर बताया कि देखो, इसके बाद तुम हीरोइन नहीं बन सकती, ये याद रखना, क्योंकि तुमको सिर्फ भाभी और दीदी और बहन और ऐसे ही रोल्स मिलेंगे। ये इंडस्ट्री है, हम जानते हैं, तो तुमको अगर हीरोइन बनना है तो ये रोल मत लो। बाप रे। मैंने कहा मुझे नहीं, मुझे काम करना है, मुझे अच्छा काम करना है, मुझे ऐसा ही काम करना है। वाह वाह वाह. मराठीत ज्याला म्हणतात ना ताऊन सुलाखून, अशी रेणुकाताईंची ऑडिशन्स 3 प्रकारे झाली. त्याच्यात सगळ्याच इतक्या इतक्या आठवणी आहेत त्याच्यात. वहाँ ऐसा एक सीन है, बहुत सबसे टेंशन वाला सीन आपको कौन सा लगता है उस फिल्म में? टेंशन वाला आखिरी तो का मेरे लिए मतलब एक्चुअली वो जो गिरने का हाँ, ही हाँ, सीन वो, टेंशन हाँ, वाला था। उसके पहले तो मुझे सिर्फ तो है हंसी ना, मजाक आपके- करनी थी, तालियां बजानी थी बस। नहीं नहीं, वो टेंशन वाला हम दिखाएंगे ना, हमारे दिखा रहे हैं वहाँ. उफ। और सीढ़ी से गिरती है वो ना. हाँ, उसके ऐसे उसके पहले गाना भी है आपका. हाँ, बिल्कुल और है। वो गाना तो थोड़ा रुक जाइए, आपको मालूम नहीं होगा, रेणुकाताई बहुत अच्छा गाती है, ठीक ठाक गाती गाना है। सीखी है, आवाज़ तो मीठी है ही, दिखती भी मीठी है, हंसती भी मीठी है, सब मिठास है उनके इसमें. तो पहले तो हम रेणुका जी से वो 2 लाइन सुनेंगे, फिर हम स्क्रीन पर वो गाना देखेंगे. प्लीज़. ओके. लो चली मैं, लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं, ना बैंड बाजा ना ही बाराती, खुशियों की सौगात लेके, लो चली मैं अपने देवर की बारात लेके, लो चली मैं. वेरी गुड. आप दिखाए, स्क्रीन पर देखेंगे वही सीन, वो गाना दिखाइए. देखो रेणुका जी कितनी छोटी सी और की.
आप कहती है कि मुझे डांस नहीं आता है, यहाँ आपने डांस किया है। अरे आप बहुत थोड़ा ट्रेनिंग करनी पड़ी। उसके कोरियोग्राफर जो हैं जय बुराड़े, किसने सिखाया क्या डांस आपको? जय बुराड़े साहब ने बिल्कुल मतलब बहुत ट्रेनिंग दी, क्योंकि मुझे माधुरी के साथ नाचना था इसमें। और माधुरी ने कहा भी था एक इंटरव्यू में कि भाई सब में मतलब उनको कितने भी सीन्स, कितने भी लाइंस दो, उन्हें कोई डर नहीं था, लेकिन गाना और उस पे नाचना, इसका जो डर था रेणुका के मन में, और वो बिल्कुल मतलब दहशत थी मेरे मन में उसकी। हाँ, लेकिन वो बहुत, उन्होंने जय बुराड़े साहब ने उसको बहुत इस तरह से मुझे नचवाया कि एक कोई भी घर की बहू आराम से नाच सकेगी। मतलब ऐसी कोई कोरियोग्राफी वाली वो बात नहीं थी उसमें, वो सिर्फ एक फीलिंग के साथ नाचना था। और उन्होंने, चूंकि वो मराठी बेस था, तो वैसे ही स्टेप्स उन्होंने रखे हैं उसके। हाँ, बहुत। अब वो जो सीढ़ी से गिरने वाला सीन है वो दिखाइए, उसके बारे में फिर रेणुका जी बताने वाली है। बहुत इंटरेस्टिंग बातें हैं इसके। देखने में 5 सेकंड भी नहीं लगते हैं। इस सीन को शूटिंग करने के लिए, उसकी पहली तैयारी करने के लिए, या इनको सब क्या क्या कितनी मुश्किलें झेलनी पड़ी होगी, ये हम रेणुका जी से ही सुनेंगे। एक्चुअली मुश्किल बिल्कुल नहीं झेलनी पड़ी। नहीं, वो फिर इतनी लंबी सीढ़ी थी, हाँ, कैसा लंबी हुआ? सीढ़ी तो थी, लेकिन हाँ। वो चूंकि शॉर्ट ब्रेकडाउन हम सब जानते हैं कि छोटे छोटे शॉर्ट्स हम लेते हैं, उसके बाद उसको जोड़ के हमको लगता है कि अरे ये कितना मुश्किल बात है। लेकिन चूंकि राजश्री प्रोडक्शंस, मैंने जैसे आपसे कहा कि वो इतने ध्यान देते हैं और इतना सम्मान करते हैं अपने एक्टर्स का, कि उनको मन में यही था कि इनको परेशानी ना हो गिरते समय। तो उन्होंने एक स्पंज की सीढ़ी बनाई थी मेरे लिए। बाप रे। अच्छा, उस पे, और मुझे लग भी नहीं रहा था बिल्कुल, तो मुझे बहुत अभिनय करना पड़ा कि मुझे लग रहा है। तो वो जो ऐसे ऐसे मेरा सर जाता ना, हाँ, मुझे तो लग रहा था कि कितना मजा आ रहा है, पर मुझे दिखाना ये था कि मैं बहुत, मुझे लग रहा है और मैं गिर रही हूँ। तो वो तो हो गया, और उस इसमें फिर आपकी ये हो जाती है, हाँ, डेथ हो जाती है। हाँ, बिल्कुल। तो उसके बाद रीमा लागू जैसे बहुत बहुत तगड़ी स्टार कास्ट थी, यानी मैं क्या आप सभी को मालूम है। हाँ। तो वो रीमा लागू का क्या वो उस सीन में कितनी अस्पताल वाला जो सीन था, जिसमें अब रीमा जी की भी अपनी एक बेटी छोटी सी, तब वो बहुत छोटी थी, चिंटू। तो रीमा जी को वो बात, वो मतलब वो झेल ही नहीं पा रही थी कि बेटी गुजर गई। तो कभी कभी क्या होता है कि अभिनय करते करते आपको कुछ अपनी ज़िंदगी के डर, ज़िंदगी का जो भी आपकी बातें हैं वो निकल आती हैं। और वो बहुत अच्छे से मतलब उन्होंने परफॉर्म किया उस शॉट में, और फाइनली पूजा गुजर जाती है। और उसके बाद में वो अपने आप को बिल्कुल रोने से रोक ही नहीं पा रही थी। मतलब काफ़ी समय तक वो सिर्फ उस बात से परेशान थी कि ये बेचारी इतनी सुंदर बच्ची और ये सब, और वो ऐसी चली गई। और तो मैं अंदर गई उनके रूम में, उनको बहुत मतलब आई हग्ड हर टाइट एंड आई सेड कि हम हैं, सब हैं यहाँ पर, ये सब शूटिंग चल रही है, आप बिल्कुल चिंता मत कीजिए। तो थोड़ा समय उन्होंने लिया और उसके बाद वो थोड़ी सी नॉर्मल हो गई, लेकिन बहुत उनको बहुत इतनी इन्वॉल्व भी हो गई ना। ये अच्छे कलाकार का लक्षण है कि कोई भी सीन अगर होता है तो वो वहाँ हम खुद है, ये सोच कर समझ कर जब अभिनय करते हैं तो ये आती है नौबत। बिल्कुल मैं समझ सकती हूँ कि क्या उनके इस पर होगी। और मेरे परिवार को तो मैंने बोल के रखा था कि देखिए कुछ हादसा आएगा, आपको अच्छा नहीं लगेगा, लेकिन याद रखिए वो केचप है, वो खून नहीं है। इस फिल्म में आपकी और माधुरी दीक्षित की बहुत दोस्ती हुई होगी। बिल्कुल, आज भी बरकरार है आपकी दोस्ती। इस फिल्म के बाद आपको कितनी ऑफर्स आई?
जैसे आपको उन्होंने राजबाबू जी सूचित ने किया बोला था हाँ, कि वैसी- बहू बेटी वैसी बड़ी आई। बहन हाँ, ऐसा, तो कितनी वैसी भाभी भाभी सब लेकिन बहन आपने एक भी नहीं स्वीकार किया? नहीं, क्योंकि जो राजश्री ने मुझे दिया था और जो इसकी लोकप्रियता थी उसको मुझे दूषित नहीं करना था, कि वो बरकरार रहे, वो किरदार रहे हाँ, लोगों अच्छा। के मन में उसी तरह से। और उसका फायदा भी हुआ, क्योंकि अगर मैं वो करती रही तो टिपिकल एक हो जाती थी पूजा भाभी। Exact. आज कितने साल हुए अपने हम आपके है कौन फिल्म को? 94 में रिलीज हुई ना, तो अभी तो मतलब 31वां साल, बाप, यानी 31 अगस्त साल में। के बाद भी आज भी पूजा भाभी याद है, इसी में इसका गरिमा है। ये है ना। अच्छा, तुमची आई म्हणजे प्रतिभाशाली लेखिका शांता गोखले, हा लिखाणाचा वारसा तुमच्यामध्ये नक्कीच आहे आणि तुम्ही त्याच्यावर बरंच काम करत आहात, करणारे आहात पुढे. तुम्ही आईच्या कादंबरीवर रीटा, हो, आता रीटा काय आहे? रीटा वेलणकर हे कादंबरी आहे आणि त्याच्यावर रेणुकाताईंनी सिनेमा बनवला. हो. खूप मोठी गोष्ट आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. तर तो चित्रपट म्हणजे काय झालं की मला पहिल्यापासूनच जरा चित्रपटाचं दिग्दर्शन. तुम्हाला पाणी पाहिजे का ताईची कादंबरी 93 साली त्यांनी लिहिली होती हां. आईने, हां. आणि ती माझ्या डोक्यात म्हणजे खूपच प्रकर्षाने राहिली होती हां. की ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून. आणि लकीली ते कोणी केलं नव्हतं. तर 2000 किती साली, 6 साली मला वाटतं, 2006, तेव्हा माझी मुलं जरा मोठी झाली होती. म्हणजे माझा मोठा काहीतरी 5 वर्षाचा होता आणि धाकटा 3 वर्षाचा होता. तर तेव्हा माझ्या नवऱ्यांनी मला आठवण करून दिली की तुला जे लाईफलाईनच्या वेळेला जे तुला वाटलं होतं की तुला दिग्दर्शन करायचंय, तर आता ही वेळ आलेली आहे. कारण त्याच वेळेला श्वास हा चित्रपट येऊन गेला होता आणि मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ वगैरे असं बोललं गेलं होतं त्या काळात. तर त्यामुळे तो म्हणाला की तू का नाही करत काहीतरी, त्यात स्वतःचं लिही, काहीतरी विचार कर. म्हटलं आईच्या कादंबरीवर, कारण मी स्वतः कधीच लिहिलं नव्हतं. चित्रपट लिहिणं ही वेगळी कला आहे. आणि ती म्हणजे किती काम केलं तरी ती तुम्हाला येईलच असं नाहीये. तर माझं एक्सपेरिमेंट म्हणून मी आईच्या कादंबरीवरून ती एक पटकथा लिहिली आणि आधी आईला ऐकवली. मी म्हटलं आई, मी असं त्याचं रूपांतर केलंय, तू बघ कसं वाटतंय ते. आईला खरंच खूप आवडली. म्हणजे एक आई म्हणून नाही, पण एक लेखिका म्हणून तिला खरंच खूप आवडली. पण ते नक्कीच चांगली झाली असेल म्हणून आईला आवडली. आणि कारण माझी आई नाही तर ती समीक्षक पण आहे, त्यामुळे ती माझ्या घरीच आधीच मला कळतं की हे जरा बरं पटलेलं नाही किंवा आवडलेलं नाहीये किंवा काय. त्यामुळे ती तेवढी अगदी प्रामाणिकपणे मला सांगू शकते. आणि तिने सांगितलं की खरंच मला वाटतंय की करू शकशील तू ह्याच्यावर. तर मग त्याच्यानंतर मग निर्मिती कोण करेल ह्याच्यासाठी शोधाशोध जेव्हा सुरू झाली होती, तेव्हा मनमोहन शेट्टी म्हणून ॲडलॅब्सचे मालक होते. तर त्यांनी नवीन एक कंपनी त्यांच्या 2 मुलींनी सुरू केली होती, वॉक वॉटर नावाची. तर खरं म्हणजे ती हिंदी चित्रपटांसाठी गेली होती. पण मी तिकडे जाऊन त्यांना जेव्हा ऐकवलं रीटा, तेव्हा ते खूप म्हणजे त्यांचा उत्साह खूप वाढला आणि ते म्हणाले ह्याची निर्मिती आम्हाला करायला आवडेल. त्यामुळे ते इतकं असं सरळ झालं. मी म्हटलं अरेच्या, म्हणजे मला असं ते स्ट्रगल वगैरेचे ज्या काही कहाण्या आहेत ना, ते सगळ्या माझ्या डोळ्यासमोरून गेल्या होत्या. मला वाटलं असं खूप वेळ लागणार, तसं काही झालं नाही लकीली रीटाच्या बाबतीत. आणि पल्लवी जोशी, जॅकी श्रॉफ, सई तामणकर आणि मग मी आणि तुषार दळवी अशा आम्ही भूमिका केल्या आणि अत्यंत चांगली झाली. अनफॉर्च्युनेटली त्याचं जेव्हा 2009 मध्ये आम्ही रिलीज केली ती फिल्म, तेव्हा त्यावेळेला स्वाईन फ्लू सुरू झाला होता पुणे मुंबईकडे, चिक्कार. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली, पण तरीही ती त्या मानाने चांगली चालली. हेच खूप मोठी गोष्ट. बॉक्स ऑफिसवर हिट होणं आणि ती कलाकृती चांगली होणं हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यासाठी मी पहिल्यांदा नागपूरला आले होते. वा 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 वा. हो का? रीटाच्या वेळेला आले होते. हो हो हो. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला आणि लाईफलाईन बद्दल. एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की विजयाबाई माझ्या पण गुरु आहेत. हो ना. येस. आणि तुमच्या पण आहे. म्हणजे मी त्यांच्या हाताखाली 1 महिना
नाट्य प्रशिक्षण शिकून आले. म्हणजे आमच्या मला असं वाटतं माझ्या पिढीच्या सगळ्यांच्याच विजयाबाई गुरु आहे. अगदी अगदी. आणि विजयाबाई म्हणजे सर्वस्व. हो. आता त्यांच्या हाताखाली तुम्ही लाईफलाईन सारखी मालिका केली, तुम्हाला खूप शिकायला मिळालं खरंच. तर काय म्हणजे मला विजयाबाईंचं नाव ऐकूनच इतकं छान वाटतंय की तुम्ही किती भाग्यवान की त्यांच्याबरोबर शिकला. खूपच भाग्यवान. कारण मला खरं म्हणजे त्याच्यात अभिनय करण्यासाठी म्हणून बोलावलं होतं. का डॉक्टरची भूमिका होती तर ती मी करत होते, पण मी म्हटलं की मला असिस्ट पण करायला आवडेल. प्रतिभाताई कुलकर्णी होत्या, त्या त्यांच्या चीफ असिस्टंट होत्या, पण त्या लाईफलाईनसाठी उपस्थित नसणार होत्या. त्यामुळे त्यांनीच ठरवली, त्यांची म्हणजे जो संच होता तो त्यांनी ठरवला. तर त्या मला म्हणाल्या की तू त्या कपडेपट बघ. 4th असिस्टंट्स असतात त्या, अगदी नौखे जे लोक असतात ते कपडेपट बघतात. तर मी म्हटलं हो चालेल म्हणून. आणि मग मी जे काय पाहिलं बाईंचं वर्किंग, म्हणजे त्यांच्या ते चार्ट्स, म्हणजे पूर्वतयारी इतकी असायची की सेटवर म्हणजे कोणाला काही शंकाच नसते. त्यांच्याकडे इतकं म्हणजे बारीक बारीक गोष्टींवर लक्ष असतं. अभिनय कसा काढायचा ते तर कौशल्य आहेच त्यांच्या हातात, पण सगळ्या युनिटचं संचालन कसं करायचं, म्हणजे सगळ्या युनिटच्या आधी बाई पोचलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना इतकं म्हणजे वाटायचं की नाही, आम्ही अजून लवकर जायला पाहिजे, बाईंच्या आधी आम्ही जायला पाहिजे. आमच्याकडे कॉम्पिटिशन असायची की कोण सगळ्यात आधी पोचतंय बघा. नाहीतर रेंगाळत येण्याची पद्धतच नाही बाईच्या सेटवर. आणि बाईंनी जे काय म्हणजे अथपासून इथपर्यंत मला जे काही फिल्म मेकिंगचं ज्ञान आहे ते मी असं म्हणणार नाही की त्यांनी मला तुम्ही शिकल्या तिथून शिकले. म्हणजे मी एकलव्य होऊन असं हळूच. वा 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 वा, खूपच छान. म्हणजे मला आठवत आहे आम्ही जेव्हा, ही 76 सालची गोष्ट आहे, बाईंच्या हाताखाली मी मुंबईला गेले होते 1 महिना. बॅरिस्टर नाटक तेव्हा रंगभूमीवर येत होतं. बॅरिस्टर नाटकाच्या तालमींना आम्हाला बाई घेऊन जायच्या आणि त्या स्वतः काम करत होत्या, पण त्या बसायच्या थिएटरमध्ये. परबच्या होते कुठले तरी कामगार काय काही होतं एक थिएटर तिथे, आणि तिथून त्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या. दिलीप हे लाईट्स इथे बरोबर नाही या, किंवा विक्रम तू इकडे हो. सगळे चांगलेच कलाकार, विक्रम गोखले, सुहास जोशी अगदी यंग होते तेव्हा. आणि आम्ही असे अवाकून बाईंकडे पाहायचो, खुर्चीवर बसल्या बसल्या ते सांगायच्या. काय परफेक्शन. मी त्यांच्या हाताखाली तुम्ही शिकल्या म्हणजे तुम्हालाच सलाम. आणि बाईंचं एक होतं म्हणजे आपल्याला कळत नसे की हा कॉम्प्लिमेंट देत आहेत का काय, म्हणजे नक्की काय करतायत, आपला अपमान करतायत. कारण ते अगदी गोड गे, नाही ग जमलं तुला. बिलकुल बिलकुल. आणि आपण आपले हो बाई ते तुला जमलेलं नाही असं म्हणायचं मला बेटा. नाही, विजयाबाईंचा आशीर्वाद मिळणं हेच खूप आहे. खूप मोठं. खरंच खरंच थोर आहेत त्या. आता मला यायचं आहे तुमच्या अहोंकडे. तुमचे अहो, आमचे अहो, तुम्हाला म्हणजे त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा कुठे पाहिलं आणि ते तुमच्या अभिनयाचे दिवाने होते की खळखळून हसण्याचे दिवाने होते? नाही, अभिनयाचे दिवाने होते. त्यांनी मला सुरभीत सुद्धा पाहिलं होतं, त्यांनी मला सर्कसमध्ये पण पाहिलं होतं, आणि त्याच्यानंतर हम आपके हैं कौनमध्ये पण पाहिलं होतं, आणि त्याच्यानंतर सैलाब नावाची मालिका होती ती तर त्यांची अत्यंत फेवरेट. त्याच्याविषयी बोलायचेच आपल्याला. सैलाब तर ते सैलाबचं काम बघून तर त्यांना असं खूपच म्हणजे ते फॅन झाले माझे. किती वर्षापासून ते तुम्हाला पाहत होते? खूपच वर्षापासून पाहत होते. म्हणजे बापरे, खूप म्हणजे अगदी नेटानी आपली लाईन पुढे नेत होते. पण त्यांना हे माहिती नव्हतं की आमची भेट होईल वगैरे. अच्छा अच्छा. कारण ते बाहेर गावून आलेले आहेत ना, त्यामुळे त्यांना असं काही ते त्यांनी कल्पना केली नव्हती की अरे एके दिवशी आपण भेटू आणि ते सांगू पण शकू की यु नो. आणि असं सगळं होत असताना शेवटी तुमचे ते अहो झाले. हो. पण मला एक तोही किस्सा आपल्या इथल्या लोकांना ऐकवायचा आहे. तुमच्या लग्नाला म्हणे फार लोक नव्हते. लग्नाला किती लोक उपस्थित असू शकतात यांच्या लग्नाला, आणि त्या किती लोकांमुळे काय घडलं हे रेणुकाताई सांगणार आहे आपल्याला. किती लोक होते? आमचे म्हणजे साधारण बोलावलेले लोक खूप कमी होते, कारण आमचे आध्यात्मिक गुरुजी दत्ताजी पंडित देवप्रभातकर शास्त्री यांनी आमचं लग्न लावून दिलं. जागेश्वर मंदिर आहे ह्याला दमोहला,
तिकडे आमचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी जाण्याचा कार्यक्रम होता. काहीही मोठं नाही. त्यांनी सांगितलं होतं अजिबात मोठं काही करायचं नाही. मुंबईहून माझे फक्त 6च लोक आले होते लग्नाला लिटरली. आणि मग नंतर मी गावी जाणार होते सासरी. तर त्यांनी म्हटलं होतं अजिबात गाजावाजा करायचा नाही, कमी लोक बोलवायचे. तर मी तर 6च लोक घेऊन गेले होते आणि त्यांचे जितके असतील तितके मध्य प्रदेशचे थोडे जास्त होते. पण 3 गावचे लोक आले होते. 1.5 लाख लोक पोचले. साधं लग्न साधं लग्न साधं लग्न म्हणत 1.5 लाख लोक पोचले. ते बिचारा मंदिराचं ते गेट आहे ते पाडलं, काय काय केलं, मारहाण झाली. कारण ते जे बिचारे कमिशनर होते त्यांनी काहीतरी थोडे कर्मचारी पाठवले होते सुरक्षाकर्मी. त्यांना मग कळवलं की बाबा जास्त पाठवा इकडे, म्हणजे काहीतरी वेगळंच चालू झालंय. आणि आम्ही जेव्हा दमोहला पोचलो तेव्हा आमच्यावर फुलांचा वर्षाव केला त्या तिकडच्या स्थानिक लोकांनी. ज्या हॉटेलमध्ये मी तयार झाले तिथे आम्हीच रिबिन कापून ओपन केलं, त्याचं उद्घाटन केलं. असा कार्यक्रम झाला. आणि काय काय म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी. आणि मी फक्त म्हणजे हे होत होतं, त्याचं काय चालू होतं त्याचं काही मला भान नव्हतं. पण मग तुमचं कन्यादान छोट्या आई वडिलांनी केलं की नाही? तोही किस्सा आहे का? कारण आई वडील पोचूच शकले नाही आमच्या लग्नवेदीकडे, पोचूच शकले नाही. इतकी गर्दी होती. आणि सगळे ते सुरक्षाकर्मी, त्यांना सांगितलं पण गेलं की अरे मुंबईचे लोक आहेत. हा इकडे सगळेच मुंबईचे लोक आहेत. सगळ्यांना ते आपले बळवत होते नुसते काढ्यांनी. आणि मग नंतर फायनली आईला तर म्हणजे अक्षरशः असं उचलून असं पोचली आई बिचारी. आणि माझे वडील सुद्धा. तोपर्यंत कन्यादानाचं म्हणजे झालंच होतं रिच्युअल. दत्ताजींनी चक्क माझ्या नंदेला सांगितलं की हिचं कन्यादान तू. आई ग, नंदेनी कन्यादान केलं. त्यामुळे मी म्हटलं मला पण चांगलंच आहे. म्हणजे माझं म्हणजे सासर जे आपण कधी कधी घाबरतो ना की नंदा वगैरे कशा असतील काय असतील, म्हटलं एकीने माझं कन्यादानच घेतलंय. त्यामुळे आधी तुम्ही इतक्या छान स्वभावाच्या आणि इतक्या खळखळून हसणाऱ्या की सासरचं कोणी तुम्हाला काही म्हणूच शकणार नाही. ऍक्च्युली सासरी मी 4 दिवस होते लग्नाच्या नंतर. आणि आमचं इतका घरोबा झाला होता आणि इतकी म्हणजे काय म्हणतात ते, त्यांना मी इतकी आवडले की मी जेव्हा माहेरी परत यायला निघाले तिकडून तेव्हा इतके रडत होते ते. म्हणजे विदाई जणू काही त्यांचीच विदाई होती. वा 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 वा. आता राणाजी तर तुमच्या अभिनयाचे दिवाने होते. तुम्ही राणाजींच्या कोणत्या गुणांनी भारावून गेल्या? म्हणजे सशक्त अभिनेता की संवेदनशील कवी, दोन्ही आहे? ऍक्च्युली मी तर ह्या दोन्ही कला त्यांच्या पाहिल्या नव्हत्या तोपर्यंत. मी त्यांचा अभिनयही पाहिला नव्हता मी भेटले तेव्हा. आणि मी त्यांच्या कविता पण ऐकल्या नव्हत्या. कारण मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं सॉरी इकडे ज्या कवयित्री आहेत वगैरे त्यांचं माफी मागते मी, पण मला कविता अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं की स्पष्टपणे जे आपण बोलू शकतो ते उगाच असं कशाला बोलायचं. मी अगदीच असेन. त्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं. त्यांना असं वाटलं की अरे वा वा ही बुद्धिमान एक स्त्री आहे तर तिला आवडत असतील कविता, तर लगेच ऐकवायला घेतं. म्हटलं अजिबात नाही, इकडे ते चालणार नाही कविता वगैरे. अरे पण त्यांनी तुमच्यावर कितीतरी कविता केल्या असतील, सुंदर सुंदर केल्यात. पण मी ऐकते सुद्धा. पण अगदी तेवढं असं मला त्यांचं जे बाकीचं लिखाण आहे ते मला जास्त आवडतं. बरं ते काम पण सुंदर करतात. काम सुंदर ते नंतर मला कळलं. पण आधी मला बुद्धिमान माणूस. तुम्हाला खरं सांगते की आमच्या प्रोफेशनमध्ये कुठल्याही पुरुषाबरोबर 5 मिनिटावर मी बोलू शकत नव्हते. का? कारण ते स्वतःच्याच जगात आणि दिसण्यात आणि ह्याच्यात आणि खूप इगो असतो किंवा एक नार्सिसिझम असतं एका प्रकारचं. तर त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊन संवाद साधणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे मित्र माझे खूप होते, थिएटर पासूनचे पण मित्र खूप होते. पण तसं त्यांच्याबद्दल काही म्हणजे माझ्या मनातच काही नव्हतं. आणि असं कोणी नवीन भेटलेल्या लोकांबद्दल सुद्धा नव्हतं, वाटण्यासारखं नव्हतंच.
तर हा जेव्हा मला राणाजी जेव्हा भेटले तेव्हा पहिल्याच दिवशी आमचा जो संवाद झाला ना तो इतक्या वेगळ्या पातळीवरचा झाला की मी बाबा त्यांच्याबद्दल पुस्तकांबद्दल बोलू शकते, मतांबद्दल बोलू शकते. तर ती जी म्हणजे विचारांची देवाणघेवाण आहे ना ती फार महत्त्वाची होती. व्हेरी गुड. आणि ती मग त्याच्यानंतर आमची मैत्री झाली आणि मला असं वाटलं की ह्या माणसाबरोबर मी तासनतास बोलू शकते, वा छान, गप्पा मारू शकते. त्यामुळे आमच्या नात्याचं जे फाउंडेशन आहे ती म्हणजे आहे अत्यंत चांगली घट्ट मैत्री. व्हेरी गुड. पण मग तुम्ही दोघांनी एकत्र कधी काम केलंय का? कधीच नाही. कधीच नाही केलं, कधीच काम केलं नाही. त्यामुळे अभिमान वगैरे होण्याची काही गोष्टच नाही आहे ना. अभिमान चित्रपट नाही, अभिमान तर होणं पण शक्य नाहीये कारण तो त्या ह्यांच्यासारखा नाहीच आहे, त्या पात्रासारखा नाहीये, राणाजी तसं नाहीये. पण आता मला एक, तुम्हाला दिग्दर्शन करायला आवडतं, म्हणजे लाईफलाईन पासून तुम्ही शिकताय, रीटा काय तुमच्या एक डोक्यात आहे. राणाजींना पण तुम्हाला डिरेक्ट करायचं आहे. हो, डायरेक्शन करायचंय. मग घरी कोण करतं डिरेक्ट? मीच. घर हा प्रांत माझा. व्हेरी गुड. होम मिनिस्टर. अगदी. आता आपण छान गप्पा झालेत. आता नुकताच आलेला सर्वार्थाने वेगळा असलेला रेणुकाजींचा सिनेमा, मराठी सिनेमा देव माणूस, याबद्दल बोलणार आहोत. आणि देव माणूस इथे दाखवा आपले शंकरजी. देव माणूस को दिखाइए. खूप कौतुक झालंय या सिनेमाचं. सगळ्यांना माहिती आहे ना कोणी दिग्दर्शन केलंय त्याचं. हां, ते आपण येतोच आहे. मला विचारायचं आहे, म्हणजे मला मुलगा म्हणून नाही, यांच्याकडनं विचारायचं आहे तेजसबद्दल. तर खूप, आणि खरं सांगते समीक्षकांनी खूप कौतुक केलं या सिनेमाचं. सर्वार्थाने वेगळा सिनेमा, कथा, अभिनेते, नंतर सगळ्या दृष्टीने वेगळे. जे नाही, जी रेणुका नाही ती तिथे दाखवली, जे महेश मांजरेकर नाही ते तिथे दाखवले, असं सगळं केलं. तर या मला ही भूमिका तुमच्याकडे कशी काय आली? म्हणजे आम्ही बकेट लिस्ट करत होतो. हां, बकेट लिस्ट पण म्हणजे तेजसनी मला जेव्हा विचारलं तेव्हा अर्थात माधुरीचं कनेक्शन आणि ते त्याला ते हवं होतं. ती भूमिका अशी खूप मोठी नव्हती. आणि मी पहिल्याच दिवशी जेव्हा एक सीन केला तेव्हा तेजस माझ्याकडे आला आणि म्हणाला, ताई हे म्हणजे अगदी तुझ्या डाव्या हातचं काम आहे ना गं. तर म्हटलं असंच काही नाही आहे, आपण दर कुठलंही काम असू तर ते त्याच्यामध्ये जीव ओतूनच करायला पाहिजे, ते डाव्या हाताने केल्यासारखं नाही करू. पण तो म्हणाला की पुढचा चित्रपट मी जेव्हा करेन ना तेव्हा नक्कीच मी तुला खूप चांगला रोल देणार आहे. आणि आमचं म्हणजे खरंच काम करताना इतकं काम करताना मजा आली मला तेजस बरोबर, बकेट लिस्ट मध्येच खूपच मजा आली. तर मग त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई मी तुला एक चित्रपटासाठी विचारणार आहे आणि तू नाही नाही म्हणायचंयस. म्हटलं हे काय, मला ऐकवशील की नाही? निर्णय घेऊ दे बाबा मला, असं काय करतोस? तर त्यांनी ऑफिसमध्ये बोलवून मला कथा सांगितली चित्रपटाची आणि म्हटलं मला खूपच वेगळी आणि छान वाटली कथा. नाही म्हटलं, आणि माझं म्हणजे जे कॅरेक्टर आहे ते व्यक्तिचित्र खूपच आवडलं. तर मग तेजस म्हणाला मग ठीक आहे. मी म्हटलं पण मी स्क्रिप्ट वाचेन आणि मग ठरवेन. तो म्हणाला मी नाही ऐकणारच नाहीये. तरीही मी स्क्रिप्ट वाचलं आणि मी आवर्जून हो म्हटलं. मी म्हटलं की आता तर अगदी शिक्कामोर्तब झालाय. पण मग तुम्हाला तेजस बरोबर काम करताना कसं वाटलं? तेजस म्हणजे एक तर ना तो तुम्हाला खोटं वाटेल पण तो खूप शांत आहे. आई गो, शांत आहे. म्हणूनच म्हटलं तुम्हाला खोटं वाटेल, कारण तो स्वतःला पण शांत मानत नाही. पण मी पाहिलेत ना दिग्दर्शक, मी खूप पाहिलेत, त्यामुळे त्या हिशोबाने तो का शांत आहे, कारण त्याला एक्झॅक्टली माहिती आहे की त्याला काय हवंय. करेक्ट, हे बरोबर आहे. हा, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे पूर्वतयारी त्याची अत्यंत व्यवस्थित असते आणि सेटवर शंकाच नसते की हे कसं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. डिस्कशन होतं की तुम्हाला काय सहज वाटतंय, काय तुम्हाला काही अजून फोटो दाखवा, ते तो ऍक्सेप्ट करतो. पण म्हणजे असं जर त्याला काही पटलं नाही किंवा आम्ही सूचना काही दिल्या आणि ते म्हणाले की तो म्हणाला की नाही हे मला नाही पटत आहे, तर तो अगदी ते व्यवस्थित आम्हाला समजावून सांगतो की हे नको, आपण असं नको करूया, मी म्हणतोय तसंच करूया. त्यामुळे ते तो इतका क्लिअर आहे. तुमचं आणि त्याचं जुळलं थोडक्यात अत्यंत.
जुळलं, म्हणजे बकेट लिस्ट मध्ये जुळलं होतं सगळ्यांशी. पण आता तर म्हणजे अगदीच. हां, आता ह्या जुळण्यामधनं तुम्ही या सिनेमामध्ये पैठणी ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहिती आहे, रेणुकाताई पैठणी विणणाऱ्या अशा दाखवल्या आहेत. आता पैठणी तुम्हाला तर काही विणता येत नाही, तर तुम्हाला कोणी शिकवलं पैठणी विणणं? पवार म्हणून एक होते पैठणी विणणारे, ते आमच्या सेटवर थ्रूआउट होते. हातमागाचं आमचं मशीन होतं हां. आणि ते त्यांनी मला आधी व्हिडिओज पाठवले होते, पण ते खरंच जेव्हा बसून करायचं असतं तेव्हा 3 गोष्टी एकत्र करायचे, म्हणजे त्याच्यावर पाय पण मारायचा असतो, हात पण आणि ते धागे पण हे करायचं असतं. तर ते त्यांनी आधी म्हणजे पदरच दिला मला करायला. मी म्हटलं नाही हो पदर नाही बाई मला जमणार. मग ते साधं जे विणकाम आहे ना, मग त्याच्यावरच आम्ही मग हे केलं. आणि तेजस होता ना, तो म्हणाला की तू जिथे जिथे चुकशील तो शॉट मी घालणार नाही. मी म्हटलं लोकांना वाटायला नको की मला येत नाहीये. बापरे, पण म्हणजे या निमित्ताने पैठणी विणायला शिकल्या. पण किती कमालीचं काम आहे ते. हो ना? आणि तो वारसा जे लोक अजूनही जपून ठेवून पुढे चालवत आहेत त्यांना खरंच मनापासून सलाम. कारण ती खरंच आहे, खरंच आहे. आणि मुख्य आपल्याला वाटतं की बापरे पैठणी इतकी महाग आहे, पण खरंच त्याच्या मागे तितकी मेहनत आहे. हो, हो. नाही, बरं, मेहनत तुम्हाला आहे. पैठणी आवडते? मला प्रचंड आवडते. किती आहेत प्रचंड. तुमच्याकडे पैठण्या? खूप. तुम्ही मोजल्या नाही का? नाही. मग एखादी त्याच्यातली जर गेली, चोरीला गेली तर कळेल का? ऑफकोर्स कळेल. बरं, आमची आजची पैठणी आवडली की नाही सांगाल? खूपच सुंदर आहे, आणि खूपच सुंदर जेव्हा आहे. केव्हा त्याची नेस- बुट्टी माझ्याकडे नाहीये तशी, त्यामुळे हां हां हां. आणि आम्ही त्या दिवशी गेलो होतो घ्यायला, आमचे खूप डिस्कशन, ही हा रंग असेल का, ते असेल का, तर मग शेवटी ठरवलं की नाही ही घ्यायची. आणि जेव्हा खूपच नेसाल सुंदर तर रंग. आम्हाला प्लीज एक फोटो पाठवा. अरे नक्की, तुम्ही पैठणीतला नक्की, फोटो आहे ना? आणि आम्ही आमच्या नागपूर महिला क्लबमध्ये तो दाखव. ओके ओके ओके. आता एक खूप छान सीन आपण स्क्रीनवर बघणार आहोत. माधुरी दीक्षित शी तर आहेच रेणुकाताईंची मैत्री, बकेट लिस्टमध्ये सुद्धा या दोघी होत्या. आणि त्याच्यात एक गाणं आहे, खूप फेमस झालं होतं गाणं. त्याच्यात माधुरी आणि रेणुका दोघी फुगडी खेळले चक्क. तो बघूया आपण, होऊन जाऊ दे. हां, ते गाणं लावा. आहेत ना, आहे तिकडनं दिसताय चांगलं. वा, हे मला सांगितलं तेजसनी, तुमचं हे जे शूटिंग झालं होतं काय, कुठे त्याचं नावच विसरते मी सारखं. बकेट लिस्ट. हां, याचं नाही, याचं शूटिंग पासून कुठलं गाव तिथे मुंबईपासून जवळ? अलिबाग. अलिबाग. की इतकी धमाल केली. तेजस मला म्हणे, आई माधुरी आणि रेणुका काय म्हणे शूटिंग एकीकडे, म्हणजे सगळ्यांनी या गाण्यामध्ये सगळी मजा करून घेतली म्हणे. की शेवटचा सीन होता हा. बकेट लिस्टही आपण लोकांनी पाहिली असेल तर खूप मजा आली होती या गाण्यामुळे. आणि खूप गाजलं होतं हे गाणं, खूप गाजलं होतं. आता अशीच एक गाजलेली वेबसिरीज आहे रेणुका शहाणे यांची, दो पहिया. ती पण एक खूप खूप छान आहे, विनोदी आहे, आणि तेही यांच्याकडनं आपण ऐकूया. दुपहिया ही वेब सिरीज म्हणजे मला माझ्या पदरात कशी काही पडली हे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. कारण माझं काही गावचा तसा काही संबंध नाही आहे. आणि पटना बेस्ड असं दाखवलेलं, म्हणजे बिहार बेस्ड बेसिकली, पटना बेस्ड नाही. आणि त्यांनी म्हणजे मला कास्टिंग डिरेक्टरनी एकदा फोन करून सांगितलं की अशी अशी एक वेब सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही करायला आवडेल का काम. तर त्यांनी एक छोटंसं प्रोफाईल दिलं पुष्पलता यादवचं,
आणि मला ते इतकं आवडलं ना. एक अत्यंत गावाची एक महिला जिला खरंच राजकारणात काहीतरी करायचं आहे, ॲट द सेम टाईम आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे, ही जी तिची म्हणजे तिचे भाव होते ते मला खूपच आवडले. आणि जे ती मालिका पाहू इच्छित होते, सांगू इच्छित होते ते पण मला खूप आवडलं, मला महत्त्वाचं वाटलं ते. तर मग मी त्यांना भेटले आणि ते लगेच अगदी सगळं जुळून आलं आणि त्यामुळे माझं लँग्वेज ट्रेनिंग सुरू झालं. कोणी रील शिकवलं तुम्हाला बिहारी? रविकांत सिन्हा म्हणून होते. तर त्यांनी माझं पूर्ण लँग्वेज ट्रेनिंग केलं त्याच्यासाठी आणि त्यांनी जो लहजा त्यांना हवा होता, अपेक्षित होता असं. आणि मग त्याच्यानंतर पण सोनम नायर जी आमची दिग्दर्शिका आहे, तर तिने पण म्हणजे असं खूप असं थेट बिहारी असं नाही ठेवलं, ते त्याच्यामध्ये हिंदी मिश्रित असंच ठेवलं. त्यामुळे ते सोपं गेलं त्या मानाने. वा, ती सुरू आहे ना वेब सिरीज अजून? ती Amazon प्राईमवर आहे, म्हणजे कोणी बघू शकता, तुम्ही बघू शकता आणि पूर्ण परिवाराबरोबर बघू शकता. कारण त्याच्यामध्ये काहीही अशी गोष्ट नाहीये जी नॉर्मली आपण घाबरतो जरा वेब सिरीज बघताना, असं काहीच नाहीये. खूप छान आहे, म्हणजे पंचायत टाईपचीच आहे, म्हणजे ती खूप हसत खेळत बघू शकता. 2 मालिका गाजल्या, इम्तिहान आणि सैलाब. तर सैलाब म्हणजे मला हे विचारायचं होतं, तुम्ही सांगा, सैलाबमधली जी भूमिका तुम्ही केली तर ती पण खूप वेगळी आहे आणि तुमच्या दृष्टीने चॅलेंजिंग आहे ती ना? खूपच, कारण मला ती पटलीच नाही शिवानी. मग तरी तुम्ही काय होतं की आपण अभिनय करताना जर तुम्हाला ते पटलं नाही काही, तर मग ते चेहऱ्यावर दिसतं, त्यामुळे तुम्हाला स्वतःला ते पटवावं लागतं. आणि तीच माझी म्हणजे सैलाब मला आवडते, कारण ती माझ्यासारखी अजिबात नाही आहे शिवानी. अच्छा. तोपर्यंत कसं की काही शेड्स ज्या माझ्यातल्या आहेत त्याच स्क्रीनवर मी दाखवत गेले, त्यामुळे मला ते असं सोपं पडलं. पण शिवानीच्या वेळेला की हिला कन्व्हिन्सिंग कसं करायचं, जेव्हा मी स्वतःच कन्व्हिन्स्ड नाहीये, त्यामुळे मी किती भांडले. रवी राय जे माझे डिरेक्टर आहेत, ते लेखक पण होते आणि त्यांनी इम्तिहान नावाची पण मालिका आधी केली होती, त्यामुळे आमचं खूप ट्युनिंग चांगलं होतं. तर मी त्यांना म्हटलं की मला गायत्रीची भूमिका देणं, किती चांगली भूमिका आहे ती, म्हणजे बायकोची. ते म्हणाले नाही, तू ही करू शकतेस आणि मला जे दिसतंय माझ्या डोक्यात जे आहे त्याच्यामध्ये शिवानी तूच आहेस. तर खूप आमचे वादविवाद व्हायचे, खूप मी स्वतःशी पण झगडले. आणि पण त्या मालिकेमधून मला एक लक्षात आलं की तोपर्यंत माझं म्हणजे विचारसरणी जी होती ना, की हे चूक हे बरोबर, नात्यांमधले म्हणजे जे वेगवेगळे ज्या छटा असतात कुठल्याही नात्यांमध्ये, त्याच्यापासून मी खूप दूर होते आणि अनरिअलिस्टिक आहे ते, ब्लॅक अँड व्हाईट. आणि ह्या भूमिकेमधून कारण मला ती समजून करावी लागली, त्यामुळे ते खरंच ते नातंही मला समजलं, त्यांच्याबद्दल मला कणव पण वाटली. आणि मग नंतर मला ॲक्च्युली माझ्या आयुष्यात त्याचा खूप उपयोग झाला, कारण मी कमी जजमेंटल व्हायला लागले. यु नो, एक आपल्याकडे सीन आहे सैलाबचा दाखवा ना, मी काढलाय शोधून. सैलाबचाच असावा बहुतेक, हो ना? हां हां हां. अशी ही सैलाब चैलेंजिंग भूमिका. बस आखिरी का दौर शुरू है अपनी रंगत संगत का. अभी आप कौन से नए प्रोजेक्ट पर काम कर रही हो? लेखन, पटकथा या दिग्दर्शन कोई है? अभी 2 पटकथा पे काम चल रहा है. एक तो मराठी में है, इट्स मराठी फीचर फिल्म,
वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे आपल्यातले नाव आहे त्याचं. ती संपली आहे पटकथा लिहून, तर आता त्याचं जरा जमवाजमवी वगैरे सुरू होईल. आणि एक आहे हिंदीमध्ये, दॅट्स अ ब्लॅक कॉमेडी, म्हणजे सामाजिक व्यवस्था जी काय चालू आहे त्याच्याबद्दल एक कटाक्ष आहे, आणि त्यात मी राणाजींना डिरेक्ट करू इच्छिते. अरे वा 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 वा, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, वाह वाह. म्हणजे घरी तर करतेच, आता ऑन स्क्रीन पण करणार. आपको मालूम नहीं होगा, रेणुका जी सालों से कैंसर पेशेंट के लिए काम कर रही है. आप शायद 25-30 साल हुए होंगे. कितने सालों से काम कर रही है और किस प्रकार के आप NGO या कोई संस्था क्या काम कर रही है आप? एक्चुअली एक संस्था है कैंसर पेशेंट्स एड एसोसिएशन, जो बहुत सालों से बहुत अच्छा काम करती है. बेसिकली क्योंकि कैंसर ये एक ऐसी बीमारी है जिसमें सिर्फ कैंसर ग्रसित जो होते हैं उन्हीं का नहीं, तो कैंसर से पीड़ित जो लोग हैं उनके परिवार पे भी बहुत बुरा असर पड़ता है. तो उन सब का जो समुपदेशन है वो करने के लिए वो शुरुआत की गई संस्था. उसके बाद में फिर टेस्टिंग, अवेयरनेस, ये सारी चीज़ें भी बहुत ज़रूरी थी, क्योंकि पता चला कि लोगों को कैंसर के बारे में बहुत कम मालूम है. उस ज़माने में तो गूगल वगैरह था नहीं, तो ऑब्वियसली शुरुआती तौर पे अवेयरनेस क्रिएट करना ये बहुत बड़ी मेहनत का काम था. तो मतलब अलग अलग संस्थाओं में जाके जो अवेयरनेस है वो बताने के लिए, स्पेशली महिलाओं के कैंसर के बारे में बताने के लिए बहुत कम लोग थे. मतलब डॉक्टर्स थे, मोस्टली मेन, तो वो जब बोलते थे तो महिलाओं को मतलब उन फ्रेजेस या शब्द या जो भी अवयव है जिसको कैंसर होता है उनके बारे में सुनना भी बड़ा अजीब लगता था उस ज़माने में. अब तो ठीक है. तो उस ज़माने में उन्होंने मेरी मदद ली थी अवेयरनेस क्रिएट करने के लिए. तो मैं मतलब बोलती थी, आई यूज़ टू टॉक अबाउट कि क्या है कैंसर, कैसा होता है, क्यों हमको टेस्टिंग करना ज़रूरी है, क्यों हम अपनी ही हेल्थ को नज़रअंदाज कर देते हैं महिलाओं के तौर पे. अगर हम बैकबोन हैं अपने परिवार के लिए, तो अगर हम अपने हेल्थ के बारे में बिल्कुल अवेयर नहीं रहेंगे तो फिर हम परिवार की क्या देखभाल करेंगे. तो ये सारी चीज़ें जब मेरे मुंह से आती थी तो लोगों तक वो ज़्यादा अच्छे तरीके से पहुंच जाती थी. तो जैसे कि बैंक्स हैं, पुलिस हैं, आर्मी नेवी भी हैं, ऐसी कई और स्लम्स हैं, वहाँ पर जाके ये कैंसर अवेयरनेस प्रोग्राम्स, कैंसर टेस्टिंग प्रोग्राम्स जब किया जाता था तो हम जाते थे. अलग अलग कंपनीज में भी हम गए हैं. वाह, बहुत बहुत अच्छा सोशल वर्क. यानी सिर्फ अभिनय और ये नहीं तो ये भी काम करती है. आपको एक 2-4 ऐसे एक इसके पूछूंगी कि आपको अगर चयन करना पड़ा, ज़्यादा क्या आपको पसंद है, सुरभि या हम आपके हैं कौन? ओह ये तो मतलब आपने ऐसा पूछ लिया कि शौर्यमन और सत्येंद्र में कौन प्रिय है. अच्छा अच्छा, वो तो हम नहीं कह सकते. दोनों इतनी बिल्कुल एक मालिका ने इनको घर घर में पहुंचाया, दूसरे फिल्म में सबके दिल में पहुंचाया. ऐसा है. अच्छा, आपको क्या अच्छा लगता है, सूत्र संचालन या अभिनय? अभिनय. अभिनय, बिल्कुल. और दिग्दर्शन या लेखन? लेखन. अब मुझे लगा था कि दिग्दर्शन, मैंने लेखन शुरू किया क्योंकि मैं डायरेक्ट करना चाहती थी, लेकिन अब जब मैं लिखती हूँ तो मुझे उसमें ही सबसे ज़्यादा सुकून मिलता है. पसंदीदा कलाकार कौन, माधुरी दीक्षित या शाहरुख खान? माधुरी दीक्षित. वाह 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 वाह. अब आखिरी मैं इनको रिक्वेस्ट करने वाली हूँ कि मराठी में कोई 2 लाइन आप सुना सकेंगी? इससे हम हमारी प्रोग्राम की सांगता समापन करेंगे. बापरे, मी असं काही विचार नाही. मग हिंदी सुनवा, काही चालेल. तुमचं इतकं गोड आवाज मग पुन्हा कधी ऐकायला मिळणार? सहज आठवत आहे का की खूप त्रास होत असेल तर म्हणजे आम्हाला ऐकायला आवडेल, नक्कीच आवडेल. ज्ञानेश्वरी मधलं एक. अरे वा, खूपच छान. सध्या आषाढी आहेच, उद्या. हो, उद्यापासून आहेच. आता मला खूप वर्ष झाली, पण शब्द कोणी आमच्या इथे मदती करू शकतील गाण्यामध्ये? घणू वाजे घुणा घुणा, वारा वाहे ऋण झुण, भवताल कुहा कान्हा
वेगी भेटवा का चांदवो चांदणे चाफे हो चंदने देवकी नंदने वीण नावडे हो घनु वाजे गुण गुण वारा वाहे ऋण झुण. वाह वाह, बढ़िया. नागपुर महिला क्लब की ओर से मैं आपका हृदय से धन्यवाद देती हूँ. बहुत मज़ा आई, दिल खुलास गप्पे हुए. तो आप नागपुर में आई, हमारे साथ रंगत संगत बढ़ाई, इसके लिए बहुत बधाई और धन्यवाद भी. नमस्कार. नहीं, मैं आप सबका धन्यवाद देना चाहती हूँ. विलासिनी जी, आपका बहुत खास धन्यवाद कि आप इतना उम्दा काम कर रही हैं. लगातार औरतों को सशक्त करना, उनका मतलब उनको प्रोत्साहन देना और उनके काम की प्रशंसा करना, ये आमतौर पे देखा जाता है कि औरत औरत की बुराई ही करती है. ऐसा नहीं है. लोगों को पता नहीं है कि हम एक दूसरे को कितना समझते हैं, प्रोत्साहन देते हैं, हर एक के काम को कितना पसंद करते हैं और आगे बढ़ाते हैं. तो उस काम में आपने इतना बड़ा काम किया है, तो उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. विलासिनी जी हमारा प्रेरणा स्थान है. बिल्कुल बिल्कुल. सभी महिला जो अपना नागपुर महिला क्लब है, सभी जो मेंबर्स हैं, जो डिग्नेटरीज हैं वहाँ के, उन सबको धन्यवाद देना चाहती हूँ. बहुत बहुत धन्यवाद. नमस्ते. Thank you, ma'am. Thank you, Renuka, ma'am. Thank you, Prabha, ma'am. This was a wonderful session. So please put your hands together. एक बार तो जोरदार ताली होनी चाहिए. So Renuka, ma'am, is not just a name. She's an emotion, a symbol of strength with a smile, and a reminder that grace and grit, both of them can go hand in hand. And Prabhatai, today it was actually a testament to your commitment. No doubt you are a well-wisher of Nagpur Mahila Club. Prabhatai, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तुम्ही नागपूर महिला क्लबच्या खरोखर अत्यंत प्रामाणिक वेल-विशर आहात. With this we come to the end of session 3. Very soon